पुढीची हे कुळदेवी केली टावे संतांनी. मग महाराज अशी जी देवी होती आमच्या अज्ञानामुळे आम्हाला माहिती नव्हती, पण आमच्या साधू संतांनी अशी देवी आम्हाला माहिती करून दिली. बघा मग महाराज काही पुरावा द्या. आळंदीमध्ये संतांची सभा भरली आणि गोरोबा काका कुंभार हे प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला चालू केलं. मडकं कच्चा आहे का, कच्चा आहे का, कच्चा आहे का. नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं पडलं पण नामदेवरायांना त्रास झाला. गोरोबा काका म्हणतायत सगळे मडके पक्के, पण एवढं मडकं कोण? नामदेवराय. महाराज नामदेवरायांना राग आला. महाराज अशी परीक्षा आळंदीमध्ये सुद्धा लेकरांची होते. काही काही ठिकाणी अण्णा शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ, गुरुचा हरिपाठी पाठ नाही. हाय कंडिशन आळंदीमध्ये आमच्या. महाराज काही ठिकाणी गुरुला शिष्य व्यवस्थित भेटत नाही आणि शिष्याला गुरु व्यवस्थित भेटत नाही. तुम्ही कुठेही जा. आता माझ्याकडे 120 लेकरं आहे आळंदीला, पर 12 वर्ष PhD झाली आमची याच्यात. महाराज एका ठिकाणी काय झालं, शाळेतही तसंच. महाराज जे शाळेत शिकवतात ते मार्केटमध्ये घडत आणि जे मार्केटमध्ये घडतं ते शाळेत शिकवलं जात. आता मृत्यू लोकांमध्ये मार्केटमध्ये तंबाखू कशी चोरतात हे घडतं, तर ते शाळेत शिकवलं जातं का? आहे का एखादी शाळा क्लास गेलेली? पण महाराज शाळेत जे शिकवतात ते मार्केटमध्ये घडत नाही. महाराज शाळेत सगळे कोण शिकवले जातात? शाळेत काटकोण, लघुकोण, विशालकोण सगळे कोण शिकवले जातात, पण माणसाने माणसाची कसं वागावं हा दृष्टिकोन फक्त कीर्तनात शिकवतो. महाराज काही काही ठिकाणी महाराज एवढी विधी तरी विद्यार्थी एका शाळेमध्ये साहेब आलेत. पहिल्याला उभं केलं, तुझं नाव? म्हणे प्रकाश. म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा साहेब. म्हणे सांग बाळा, 1 रुपयाला जा आंबे, माझं वय किती? पोराला वाटलं बेरीज करू का गुणाकार करू का भागाकार करू. पोराचा काही टाळा नाही बसत. 5 झाले, 10 झाले, 15 झाले, 20 झाले, 25, 30, 35, 40, 50 पोरं झाले. कोणालाच काही सांगता येत नव्हतं. मागचे बिचारे झोपलेले असतात. लास्ट बेंच भाऊ बनकीने उठवलं. म्हणे उठ. काय झालं? म्हणे मास्तर आले. म्हणे काय विचारतात? प्रश्न विचारतात. महाराज 50 पोर झाले, कोणाला सांगता येत नव्हतं. शेवटी बिचारी झोपले. त्यांच्याकडे गेलेत. मग तुझं नाव? म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. विचारा साहेब. म्हणे बाळा सांग, 1 रुपयाला 10 आंबे, माझं वय किती? म्हणे 50. साहेबाचं वय नेमकं 50 होतं. मास्तर म्हटलं इकडे बेटा काही हुशार पोर दे. मास्तर तुमची कंप्लेंट करावं लागेल. म्हणे काय झालं? तुम्ही हुशार पोर मागं बसवता पण ढ पोर तुम्ही पुढे बसवता. इकडे बेटा विकी बाळा गणित कसं काय जुळवलं रे? काय नाही मास्तर सोपं आहे. आमच्या गल्लीत एक हाफण्याड पोर आहे, त्याचं वय 25. तुम्ही मला फुल मॅड दिसताय म्हणून तुमचं वय 50. महाराज असे रत्न जन्माला आले का भारत महासत्ता होणार आहे का? या देशाला महासत्ता करायचा असेल पोरं जन्माला घालून उपयोग नाही. जन्माला घातलेले पोरं विद्वान करून दाखवणं महत्वाचं. अवघड आहे महाराज. एका ठिकाणी साहेब आलेत. सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? कुठं झाला बा? वा पोरग एवढं हुशार. पोरग म्हणलं सर तुमची शपथ घेऊन सांगतो मला खरंच माहित नाही. कोण म्हणतंय? पोरग कोण आला? शेवटी आपले सरांसारखे शिक्षक होते. 2-3 पोरं झालेत. शेवटी पाठीमागं सर बाजूला झालेत आणि ते साहेब पुढे प्रश्न विचारतात. सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? पोरा घाम यायला लागला हिवाळ्यात. शेवटी शिक्षकांनी त्या किल्ल्यांचा गुच्छा काढला. त्या साहेबांच्या बाजूला गेले आणि त्या किल्ल्या पोराला दाखवल्या. सांग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? पोराने त्या किल्ल्या पाहिल्या. अण्णा पोराने उत्तर दिलं किल्ल्यात झाला. बरोबर आहे, पण कोणत्या किल्ल्यात? आमच्या गुरुजीच्या खिशात आहेत त्या किल्ल्यात. असे रत्न जन्माला आले तर काय महाराज देश महासत्ता होणार आहे का? अजिबात नाही. तसेच महाराज नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं पडलं. नामदेवराय असा फवारा मारावा लागेल माझा. नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं पडलं. नामदेवरायांना त्रास झाला. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणतात देवा सांग तू माझ्या हाताने नैवेद्य खातो, तू माझ्या हाताने दूध पितो, मी कच्चा कसा काय? त्यावेळेला भगवंत म्हणतात नामदेवा तुम्ही गुरु केला नाही, जा अंड्या नागनाथाला जा, तिथं श्री गुरूंचा अनुग्रह घ्या. नामदेवराय तिथे गेले आणि गेल्यानंतर ज्यांना गुरु करायचं आहे त्यांची अवस्था जर बघितली ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते.
नामदेवरायांना राग आला, हो देवाची पिंड आहे ती पाय बाजूला घ्या. पाय बाजूला होत नव्हते. दुसऱ्यांदा नामदेवराय म्हटलेत, अहो देवाची पिंड आहे ती पाय बाजूला घ्या. पाय बाजूला होत नव्हते. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय पुढे गेले. महाराज त्यांचे पाय घेतले, बाजूला केले. झाला काय चमत्कार, तिथेही शिवलिंग निर्माण झालं. एक नाही, दोन नाही, 12 ज्योतिर्लिंग तिथे निर्माण झाले. आणि मग नामदेवरायांना कळून चुकलं, हे देवाच्या मस्तकावर पाय देत नाही, देव यांचे पाय आपल्या मस्तकावर धारण करतो. महाराज ज्या नामदेवरायांना भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं ज्ञान ज्या विठोबा केसरांनी करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं दर्शन रुक्मिणी आई साहेबांना करून दिलं. विठाला एक दिवशी माता मावल्यांनो, दिवाळीच्या अगोदरचा पाडवा, त्याला काय म्हणतात, बलिप्रतिपदा, तुम्हाला माहिती सगळ्यांना. हा त्या दिवशी ओवाळायचा असतो. कोणी कोणाला? नवऱ्याने बायकोला. तुमच्याकडे उलट आहे का? कोणी कोणाला? हा असं आहे ते. कोणी कोणाला? बायकोनी नवऱ्याला. बरोबर आहे का नाही? महाराज असंच ओवाळायची इच्छा झाली. रुक्मिणी आई साहेबांना भगवान श्री पांडुरंग मला, देवा मला तुम्हाला ओवाळायचे. अगं ओवाळला. आणि मग रुक्मिणी आई साहेब पंचआरतीचा ताट करण्याकरता गेले. आणि पंचआरतीचा ताट करून आल्यानंतर भगवंतानी सगळ्या भक्तांना फोन केले. जेवत अशाल हात धुवायला फ्रावळा. त्या सगळे भक्त एकत्र जमा झाले. आणि जमा झाल्यानंतर भगवंत म्हटले, माझं जे स्वरूप आहे ते तुम्हाला मी सगळ्यांना देणार. जसा भगवंत दिसत होता तसेच सगळे भक्त दिसायला लागले. रुक्मिणी आईसाहेब आल्यात. रुक्मिणी आईसाहेब आल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांनी बघितलं, अरे याच्यातला आपला देव कोणता आहे. रुक्मिणी आईसाहेब लाजल्या. याचं वर्णन काकड्यात आहे. लाजले गे माया लाजल्यानंतर माता मौल्यांनो ओवाळायचं कोणाला? महाराज भाऊबीजचा ताट माता मौल्यांनो कुठेही जाऊ द्या. भाऊ किती? चुलत भाऊ, आत्ते भाऊ, फुई भाऊ, माम भाऊ. आता नवीन एक भाऊ आला, गुरु भाऊ. हा भाऊ किती? भाऊबीजचा ताट कुठेही जाऊ द्या, सांगता येईल चुलत भाऊ याचं. हा ताट जाऊ द्या बरं, चुलत नवरा आहे, सांगता येईल का? रुक्मिणी आई साहेबांना टेन्शन आलं. ओवाळायचं कोणाला? नामदेवराय यायची बाकी होती. नामदेवराय लाडके होते. नामदेवराय आले. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, नामदेवा याच्यातला आपला देव कोणता आहे हे शोधून दाखवा. नामदेवरायांना सुद्धा टेन्शन पडलं. अरे जिकडे बघावं तिकडे भगवंतच. नामदेवराय पहिल्या रांगेत गेले, दिसायला सगळे सारखे. दुसऱ्या रांगेत गेले, दिसायला सगळे सारखे. अरे दिसायला सगळे सारखे होते, पण भृंग ऋषीने छातीवर मारलेली लाथ एकट्या भगवंताच्या छातीवर होती, बाकी सोंगाड्यांच्या. नामदेवराय आल्यानंतर नामदेवराय म्हणतात, आई साहेब ते शेवटचं गिराईक कापलं आहे. आणि आई साहेब गेल्यानंतर भगवंताला ओवाळलं. वैजयंती महाराज ज्या नामदेवरायांना भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन विठोबा केसरांनी करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताचं खरं स्वरूप हे रुक्मिणी आई साहेबांना करून दिलं. म्हणून महाराज आपल्याला जीवन जगत असताना जर देवापर्यंत पोचवायचं असेल, अगोदर तुम्हाला संतांच्या संगतीत यावं लागेल. महाराज खऱ्या देवापर्यंत पोचायचं असेल तुम्हाला संतांच्या संगतीत जावं लागेल. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बरं झालं. साधकाने विचारलं, महाराज काय बरं झालं? अभंगाचं दुसरं चरण. संकटी. काही लोकांना शंका आहे, महाराज जगद्गुरु तुकोबराय हे संत होते, मग संतांना दुःख कोणतं?
संतांना संकट कोणतं? तर माता माऊल्यांनो, संतांना जन्म आणि मृत्यूच्या दुःखापासून तुकोबराय म्हणतात आम्ही बाजूला गेलो. मग महाराज संसाराचा जर विचार केला, मग संसारामध्ये सुख आहे का? आहे? इथं बसलेल्या मला प्रत्येक माता मौल्यांना सांगतो, तुम्ही आतापर्यंत कोणी 50 वर्ष संसार केला असेल, 60 वर्ष संसार केला असेल, सुख आहे? हा महाराज, दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज हा संसार दुःखाचा आहे. मग महाराज कारण पुरावा द्या. ऐका, नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर महाराज मुंबईसारख्या सिटीमध्ये नवरा बायको गेल्यानंतर मुंबईमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे. 10 बाय 10ची रूम, त्याच्यात कॉट, त्याच्यात फ्रीज, त्याच्यात किचन, सगळं त्याच्यात. आता मुंबईला गेल्यानंतर माता माऊल्यांनो, आता संसारामध्ये त्यांचा विचार चालू. बरं का, संसारात विचार चालू. रात्री तो बिचारा झोपल्यानंतर संसारामध्ये विचार करतो, आपल्याला जर मुलगा झाला तर कुठं झोपायचं? संसारात कुठं झोपायचं? बायको हुशार होती. बायको म्हटले तुम्ही जरासं तिकडं सरका, मी जरासं अलीकडं सरकते, मध्ये त्याला झोपू. एवढं थांबायचं ना, जुळं झालं. मग जुळं कळतं ना तुम्हाला. बायको म्हटले तुम्ही जरासं तिकडं सरका, मी जरासं इकडं सरकते, मध्ये त्याला झोपू. एवढं थांबायचं अण्णा. त्यांच्या पाठीवर मुलगी झाली. मग बायको म्हणजे तुम्ही जरासं तिकडं सरका, मी जरासं अलीकडं सरकते. सरकता 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 स्क्वॉट संपला आणि धाडकन खाली पडला. आता मला सांगा, त्याला असलेल्या पोरांनी पाडला का नसलेल्या पोरांनी? हा, नसलेलं पोरग जर बापाचं कंबर मोडू शकतं, तर असलेल्याची कोण गॅरंटी देणार आहे मला? हा, ऐका महाराज, संसार दुःखाचा आहे. तुम्ही संसार किती जरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, संसार पूर्ण होऊ शकत नाही. मग महाराज पूर्ण काय होऊ शकतं? ऐका महाराज, आपला जन्म झाला, आपण खाली हात आलो, आपण मरताना सुद्धा खाली हात जाणार आहेत. म्हणून खिशाचा पैसा व्यवस्थित वापरा, अंगातली ताकद व्यवस्थित वापरा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्यामुळं इतरांना त्रास होणार नाही आणि आपला देह भगवान श्री पांडुरंग परमात्म्यापर्यंत समर्पित करा. याला म्हणतात जीवन. महाराज, जीवन जगत असताना भगवंताने सुंदर असा आऊट हात का मानव देह, महाराज भगवंताने सुंदर असा नरदेह दिलेला आहे. पण तो नरदेह महाराज भगवंताच्या कारणी लागला पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणासाठी लागला. तुम्ही एक वेळेस भगवंताला शरण या, देह आपल्याला त्याच्या करता दिलेला आहे. मग महाराज, आम्हाला देवापर्यंत पोचायचं आहे, ठीक आहे, पण विश्वास कोणावर ठेवायचा? कोणावर ठेवायचा? अशोक खरातवर. मला खरोखर अण्णा विषय वाटतो, मधाची बाटली 7 लाखला. काय लोक बावळे झाले, बावळे. अरे जगाचा चालक मालक या ठिकाणी, त्याच्यात जाऊ द्या, बोलणं बोललेलं बरं आहे. ऐका महाराज, महाराज देवावर विश्वास ठेवायचा का संतांवर विश्वास? संतांवर विश्वास ठेवा. महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता संतांवर विश्वास ठेवा, पण या कलियुगामध्ये भावाचा भावावर विश्वास नाही. या कलियुगामध्ये महाराज नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही. या कलियुगामध्ये महाराज विश्वास नावाची गोष्ट नाही. तुम्ही म्हणतात संतांवर विश्वास ठेवा. हो महाराज, तुम्ही जर संसारात जर विश्वास ठेवला, तुमचा विश्वासघात होतो.
पण तुम्ही माझ्या संतांवर विश्वास ठेवला, या संतांवर कधीच विश्वासघात होऊ शकत नाही. महाराज, संत आपल्या देवापर्यंत पोच करतात. महाराज ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा म्हणतायत ना, इथं तर नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही. छोटासा दृष्टांत सांगतो. एकाची संशयी बायको अक्षय तृतीयेच्या सुट्टीला माहेरी गेली. कुठे गेली? माहेरी गेली. ती नवऱ्यावर एवढा संशय घेत होती, अण्णा एवढा संशय घेत होती. महाराज, गेल्यानंतर तिथून फोन केला, म्हणे हाय कुठे? हा म्हणे घरी. म्हणे करा मिक्सर चालू. महाराज, त्याने ते मिक्सर घेतलं आणि मिक्सर चालू केलं. परत दुसऱ्या दिवशी फोन, हाय कुठं? म्हणे घरी. म्हणे करा मिक्सर चालू. बिचाराने परत मिक्सर चालू. साहेब, त्या बाईला त्या मिक्सरवर विश्वास होता, पण नवऱ्यावर विश्वास नव्हता. महाराज, तिसऱ्या दिवशी बायकोने विचार केला, आता फोन करायचा, डायरेक्ट नवऱ्याला सरप्राईज द्यायचं. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर बेल वाजवली. बेल वाजल्यानंतर पोराने दरवाजा उघडला. पप्या, तुझा बाप रे, माय 3 दिवसापासून मिक्सर घेऊन गायब आहे, अजून आला नाही. महाराज, विश्वास ठेवायचा कोणावर? महाराज, संतांवर विश्वास ठेवा, संत तुम्हाला देवापर्यंत पोहोचवतील. मग महाराज, अशी जी देवी आहे ती सहज आली का? महाराज, आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. आमच्या देवीला, आमच्या भगवंताला आमच्या साधू संतांनी आग्रहाने, अट्टहासाने या मृत्यू लोकामध्ये अवतरित केलेली आहे. मग महाराज, तुकोबराय म्हणतात की संतांच्या समागमामध्ये गेलो आणि गेल्यानंतर मला जो आनंद झाला तो मी प्रकट केला. कसा? आपण शेवट शरण गेलो उगविलो संकटी. अभंगाचा 4 चरणांचा अर्थ, भावार्थ तुमच्या समोर या ठिकाणी संपादित केलेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबारकुमाई भजन करू. Bye.
भजन केलं तुम्ही? 50% आरक्षण तुम्हाला, एस टीमध्ये अर्ध तिकीट तुम्हाला, हां सरकारमध्ये राखीव जागा तुम्हाला, भजनात तुम्ही मांग. वा वा, सगळ्यांनी वरती हात करा महिला मंडळ. हा जन्म परत नाही. जेवढं नामस्मरण भगवंताचं करता आलं तेवढं आपण करायचं. महिला मंडळ माझ्या पाठीमागं म्हणणार, पुरुष मंडळींनी म्हणायचं नाही. जे म्हटलेत त्याला त्याच्या शेजारच्या माणसाची शपथ. महिला मंडळ माणसांना माझ्या मागं हा हे सोपन काका मुक्ताबाई, थोडं जोरात म्हणा, काय अडचण नाही. हा सोपन काका मुक्ताबाई, नाम जनाबाई, थोडा जोरात. सोपन काका मुक्ताबाई, नाम जनाबाई, टाळी वाजवताई. बघा तुम्ही म्हणतात ना तुम्हाला अक्कल नाही. बघा तुमच्या पार्टीला छत्ती होईल. तुमच्या पार्टीचा उमेदवार आहे, डिपॉझिट जप्त होऊ देऊ नका. पुरुष मंडळीवरती हात करा सगळ्यांना. पुरुष मंडळी इकडचे सगळे, हे नामस्मरण नानांपर्यंत पोचलं पाहिजे. करा ना का. हरे राम 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 हरे राम राम राम. परत मला रिटर्न यायला नको या पक्षात. हा थोडं जोरात. हरे राम 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 हरे राम राम राम. सगळ्यांनी एकदा जोरदार 1 मिनिट ते भजन मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. हरे राम राम हरे अभंगाचा सरळ भावार्थ या ठिकाणी संपलेला आहे. जाता जाता माझ्या महत्वाच्या 4-5 गोष्टी घरी घेऊन जा. एक, ज्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलेला आहात, डोक्यावरून बाप नावाचं क्षेत्र या ठिकाणी हरपलेलं आहे. माता मावल्यांनो, खरोखर ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याच्या आयुष्यात ज्याला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. आता हो बाप, जोपर्यंत बाप आपल्या पाठीमागं जिवंत असतो ना, जोपर्यंत बापाचा हात आपल्या पाठीवर असतो, जगातली कुठलीच ताकद दादा आपला पराभव करू शकत नाही. महाराज, बापाचं आयुष्य काय सांगावं महाराज. हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही जर गेल्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराज, मागच्या वर्षी एका पोरीने एक सुंदर कविता अशी बापावरून लिहिलेली होती. ती पोरगी म्हणते, बाबा किती भयानक दुष्काळ पडला, बाबा तुम्ही आत्महत्या करू नका. महाराज, बापावर लोक म्हणतात मुलगी जीव लावते. माता मौलांनो, बाप हा आपल्या घराचा अनमोल किमतीचा हिरा असतो. कारण बापाच्या आयुष्यात फक्त 2 वेळेस बाप आपला रडत असतो. अरे पहिल्यांदा बाप रडतो, अरे ज्या मुलाला तळ हाताच्या पोळासारखं वागवलं ते पोरग नोकरीला लावलं, ते पोरग आपल्याला घराबाहेर काढतं तेव्हा. आणि दुसऱ्यांदा आपला बाप रडत असतो, ज्या मुलीला तळ हाताच्या पोळासारखं वागवलं ते पोरगी माहेर सोडून सासरे जाते तेव्हा. बापाच्या डोळ्यात आयुष्यात 2च वेळेस पाणी येतं. महाराज, हिंगोली जिल्ह्यामध्ये संभाजीनगरची घटना आहे. संभाजीनगरमध्ये महाराज, लहानपणी पोराची आई वाढली आणि लहानपणी पोराची आई वाढल्यानंतर माझा त्या बापाने लोकांच्या दारासमोर काम करावं आणि लोकांच्या दारासमोर काम केल्यानंतर आपल्या पोराला संभाजीनगरमध्ये शिकायला पाठवलं. आणि शिकायला पाठवल्यानंतर माझ्या बापांनो ते पोरगं लहानाचं मोठं झालं, संभाजीनगरमध्ये आलं.
तो बाप दुसऱ्याच्या दारासमोर काम करायचं आणि त्या बापाचं एकच स्वप्न होतं, माझ्या बाळ्याला मी बँकेचा साहेब करणार आहे, माझ्या बाळ्याला बँकेचा साहेब करणार आहे. अरे स्वतःचा जीव गाण ठेवीन, स्वतःच्या किडण्या विकीन, पण माझ्या बाळ्याला मी एक दिवस बँकेचा साहेब बनवणार आहे. त्या बापाने लोकांच्या घरात काम करावं, त्या बापाने दर महिन्याला त्या बाळ्याला पैसे पोच करावे आणि ते पैसे पोच केल्यानंतर महाराज त्या बापाच्या पैशाचं चीज झालं आणि पैशाचं चीज झाल्यानंतर त्या बापाच्या हातात लेटर आलं. त्या बापाला वाचता येत नव्हतं. त्या बापाने पोस्टमन काकाला सांगितलं, ओ बाबा वाचा ना माझ्या लेकरांनी काय पाठवलेलं आहे. त्यावेळेला पोस्टमन दादाने सांगितलं, काका तुमचा पोरगा बँकेचा साहेब झाला. हो माझा पोरगा बँकेचा साहेब झाला. ए देवा ए पांडुरंगा माझे कष्ट आज पणाला लावले रे, माझ्या पोराला तुझ्या आशीर्वादाने बँकेचा साहेब केला रे देवा. मला दुसरी कुठलीच अपेक्षा नाही, एकदा फक्त माझ्या बाळ्याने मला फक्त बाबा म्हणून आवाज द्यावा, माझं जीवन मी त्याच ठिकाणी सोडून देणार आहे. त्या बापाचा मळकटलेला धोतर, त्या बापाचा मळकटलेला फेटा, त्या बापाने एका रिक्षावाल्याला हात दिला, ते कार्ड दाखवलं, या साहेबांच्या ऑफिस समोर मला सोडता का. महाराज त्या साहेबांच्या त्या ठिकाणी आल्यानंतर बापाने पेढ्यांचा बॉक्स घेतला आणि पेढ्यांचा बॉक्स घेतल्यानंतर तो बाप त्या ऑफिसच्या बाहेर जेवढे लोक होते त्या लोकांना पेढे द्यायला लागला. हो दादा माझा बाळ्या आहे ना बँकेचा साहेब झाला. हो काका माझा बाळ्या बँकेचा साहेब झाला. हो हो ताई घ्या पेढे, माझा बाळ्या बँकेचा साहेब झाला. त्या बापाच्या डोळ्यात एकच अश्रूची धारा वाहत होती, माझा बाळ्या बँकेचा साहेब झाला. त्या बापाची शेवटची इच्छा होती, माझ्या बाळ्याने फक्त मला एकदा बाबा म्हणून आवाज द्यावा, माझं जीवन त्या ठिकाणी संपवणार आहे. ज्या वेळेला ते बाबा आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या बाळ्याकडे बघितलं, तो बाळ्या फिरत्या खुर्चीवर फिरत होता. हे देवा हे पांडुरंगा माझ्या कष्टाचं चीज केलं रे, माझा बाळ्या बँकेचा साहेब झाला रे देवा. बस मला माझ्या बाळ्याकडून दुसरी कुठलीच अपेक्षा नाही, माझ्या बाळ्याने फक्त मला बाबा म्हणून एकदा आवाज द्यावा. संध्याकाळी सकाळी 9 वाजता तो बाप बाहेर बसता, हातात पेढ्याचं बॉक्स, आणि त्या बापाने आठवण काढावी, आत्ताच माझा बाळा येईल तेव्हाच माझा बाळा येईल. त्या ठिकाणी त्या साहेबाचा जो पीए होता तो पीएचं लक्ष त्या बाबांकडे गेलं. त्या साहेबांना सांगते, साहेब ते समोरचे बाबा बघा ना. अहो सकाळी 9 वाजेपासून ते बाबा बसलेले आहेत, संध्याकाळचे 5 वाजलेत, ते बाबा काही हालायला तयार नाहीत. साहेब बघा त्या बाबांचं काय काम आहे. महाराज त्या साहेबांनी मान वरती केली आणि वरती केल्यानंतर त्या साहेबांनी आपल्या बापाकडे बघितलं, अरे हा तो आपला बाप आहे. मी जर एवढ्या लोकांमध्ये एवढ्या टॉप समोर या बापाला मी बाप म्हटलो तर माझी साहेब म्हणून काय इज्जत राहील. तर त्या साहेबाने सांगितलं, अहो लक्ष देऊ नका, तो माझ्या कामाचा नौकर आहे. माय बापांनो त्या बापाला काय वाटतं असेल. जीवनात तुम्हाला सगळं काही भेटू शकतं रे, पण माय बाप परत भेटू शकत नाही. जीवनात तुम्हाला महाराज तुम्ही भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात जा, तुम्हाला भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन घडेल. तुम्ही भगवान कृष्णाच्या मंदिरात जा, तुम्हाला भगवान कृष्णाचं दर्शन घडेल. पण सकाळी उठून तुम्ही आपल्या बापाचा आपल्या आईचा पाय पडला, तुम्हाला 33 कोटी देवाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. महाराज एखाद्या पोरीला बघायला पाहुणे येऊ द्या हो, आणि पाहुणे आल्यानंतर हुंड्याची बैठक त्या ठिकाणी चालू असते आणि त्या ठिकाणी बापाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहतात. अरे माझ्या लायकीपेक्षा जास्त मला हुंडा द्यावा लागेल. महाराज ती पोरगी जवळ येते, बाबा नका ना देऊ हुंडा, बाबा पैसे देऊ नका, ही तुमची लेक शिकेल फार मोठी होईल, बाबा तुम्ही पैसे देऊ नका हो. त्यावेळी तो बाप म्हणतो, अगं दिदे तळ हाताचा थोडासा तुला वागवलं ग, अगं माझी सगळी शेती गाण ठेवेन, पण तुला चांगलं या ठिकाणी बघून देईन. महाराज ते होतं. लग्नाचा दिवस ज्यावेळेस जवळ आला, पण लग्नाचा दिवस जवळ आल्यानंतर महाराज नवरीची आई चांगली नवी साडी घालते, नवरीचा भाऊ नवी साडी घालतो, पण त्या बापाला कपडे बदलायला सुद्धा वेळ पुरत नाही. अरे फाटक्या कपड्यावर तो बाप मंडपाच्या इकडं तिकडं फेरा मारत असतो आणि पाहुण्यांना सांगत होतो, बाबा हो माझ्या दिदीच्या लग्नाला आलात ना, माझ्या दिदीला चांगला आशीर्वाद द्या, माझ्या दिदीला चांगला आशीर्वाद द्या. महाराज सगळे रडतात, आई रडते, भाऊ रडते, चुलता रडते, मावश्या रडतात.
पण बापाच्या डोळ्यात असू येत नाही. ज्या वेळेला आपल्या लेकीची गाडी गावाच्या बाहेर जाते त्यावेळेला तो बाप रडत नाही. तो बाप घरी येतो, रात्री झोपल्यानंतर आपल्या उशी मानेखाली अटकवतो आणि तो बाप ढसा ढसा रडणारा तो आपला बाप असतो. हे लक्षात. माता मौल्यांनो, हात जोडून मायबापांना हात जोडून विनंती करतो, जे जे लोक पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, अरे कधीतरी महाराज या परिवाराचा आदर्श घ्या. 4 वर्ष वडिलांना जाऊन झालेत तरी 4 वर्ष वडिलांच्या स्मरणार्थ कार्यक्रमही करतायत. म्हणजे वडील तो बाप यांच्या काळजामध्ये अजून सुद्धा जिवंत आहे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, महाराज त्या बाप या लेकरांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज आज 75% लोकांचे आई वडील तुम्हाला सांगतो सुखी नाहीत. दादांनो, अरे एक बाप 4-4, 5-5 लेकरांना सांभाळू शकतो, पण 4-4, 5-5 पोरं एका बापाला सांभाळू शकत नाही. जर तुमच्या गाड्यांमध्ये तुमच्या बंगल्यांमध्ये तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल, अरे पेटून टाका त्या गाड्या. ज्याच्या जीवावर गाड्या घेतल्यात, ज्यांच्या जीवावर बंगले घेतलेत, त्या बंगल्यांमध्ये तुमच्या मायबापांना तुम्हाला जागा नाही. मायबापांनो, मायबापाची सेवा करा. महाराज आई वडिलांसारखं दैवत या मृत्यू लोकांमध्ये कुठंच नाही. महाराज आई हा मायेचा सागर आहे आणि बाप चैतन्याचा जागर आहे. महाराज आई मला भूक लागली, आई मला भूक लागली ग, 2 टायमाचा जेवणाचा ताट करून देणाऱ्या आई सगळ्यांना माहिती आहे. पण माझ्या पोराने आयुष्यभर माझ्या पोराला काहीच कमी पडता कामा नये. आयुष्यभर राबणारा तो आपला बाप असतो. दादा हे लक्षात ठेवा. आई मला जेवायला दे, आई मला 10 रुपये दे. अरे 10 रुपये देणारी सगळ्यांना माहिती आहे. पण माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजे, माझा बाळ्या नोकरीला लागलं पाहिजे, माझा कुळाचा उद्धार झाला पाहिजे, म्हणून 10-10 लाखाची बॅग घेऊन पुढाऱ्यांच्या पायावर नाक रगडणारा तो बाप असतो. दादा त्या बापाला कधीही विसरू नका. महाराज ज्या वेळेला बाप आपल्या आयुष्यातून जातो ना, बाप आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर त्यावेळेला आपल्याला कळतं की बाप आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. दादा हिंगोली जिल्ह्यामध्ये मी कार्यक्रमाला गेलो, एका पोरीचा बाप मेला. 5वीची चिमुरडी, त्या चिमुरडीचा बाप मेल्यानंतर त्या पोरीने त्या बापावर एक सुंदर कविता त्या ठिकाणी दिली. आणि मी गेल्यानंतर म्हटले, बाबा माझे वडील नाहीत हो. मी आईवडिलांचं चरित्र शेवटी 2 मिनिटं सांगितलं की पोरगी रडत आली. रडत आल्यानंतर पोरगी म्हणते, बाबा माझे वडील 1 वर्ष झाले, कर्ज झालं होतं, आत्महत्या करून मेलेत, पण बाबा माझ्या वडिलांची मला खूप आठवण येते हो. दादा जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. महाराज आईवडिलांसारखं दैवत या मृत्यू लोकांमध्ये कुठं नाहीत. आज शिवाजी नाना जरी आज स्वर्गात असतील, देवाच्या दरबारात असतील, पण त्यांची नजर या ठिकाणी या परिवारावर तशीच राहील. तसाच आशीर्वाद, तशीच कळमळ नानांची या परिवाराच्या मार्फत राहील. आणि भगवंताला विनंती करतो, नानांना पुन्हा याच जन्मात आणि याच मृत्यू लोकात याच घरात पुन्हा एकदा नानांचा जन्म होऊ द्या आणि तशी सेवा नानांची या परिवाराच्या मार्फत होऊ द्या, ही भगवंताला प्रार्थना करतो. मायबापांनो, त्या पोरीची कविता मी बघितली आणि पोरीची कविता बघितल्यानंतर ती कविता त्या पोरीने माझ्या हातात दिली. म्हणे, बाबा माझ्या वडिलांवर मी सुंदर कविता तयार केली. मायबाप ती कविता तुमच्यासमोर म्हणतो. गोर मनाला लावू नका, पाठ जगाला धावू नका, गोर मनाला लावू नका, पाठ जगाला धावू नका, तुमच्या साथीला आली लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाचून जमन ताई, आली लग्नाला लाडाची ताई, हुंडा वाचून जमन ताई, तुम्ही लाचार होऊ नका,
सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करतो. अशी सेवा माऊली ज्ञानोबर आहे आणि शिवाजी नाना या परिवारातर्फे करून घेऊ. महाराज या परिवारातील सगळे एक हा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून दीड महिन्यापासून सगळे नियोजन करत असतात. महाराज खरोखर कैलासवासी शिवाजीराव पुंजू पाटील नाना या ठिकाणी आपल्यात नाहीत, भारती शिवाजीराव पाटील या ठिकाणी या सुद्धा नाहीत. तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं संतोष शिवाजीराव पाटील या ठिकाणी, सुरेखा संतोष पाटील, आशा विलास पाटील, विलास नारायण पाटील, पुष्पा सुनील पाटील, सुनील पुंडलिक पाटील, तसेच पवन ज्ञानेश्वर पाटील, दीप संतोष पाटील, प्रणव संतोष पाटील या ठिकाणी या सगळ्या परिवाराच्या मार्फत या ठिकाणी दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम होतो. या ठिकाणी अशी सेवा माऊली ज्ञानोबराय करून घेऊ आणि इथून पुढं सुद्धा नानांच्या स्मरणार्थ या परिवाराने अशा भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या आईवडिलांच्या पुण्याईतून कष्टातून उत्तीर्ण होण्याकरता असा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी हो ही विश्व माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो. आज कीर्तनाला साथ संगत करणारे तुम्ही ज्यांच्या पकवाजातून पूर्ण महाराष्ट्र डोलायला लागतो हरिभक्त पारायण आमचे निलेश महाराज निकम जोरदार महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच सगळ्यात जास्त कौतुक वाटलं महाराज मला विनेकरी बाबांचं. जोरदार महाराज ज्या वेळेला कीर्तनात चालू होत होत्या आणि नामदेवराय जसे भगवंताच्या सभा मंडपामध्ये नाचत होते तसेच बाबासुद्धा नाचत होते महाराज. तसेच सगळे टाळकरी माळकरी तुम्ही नशिबवान आहात. एवढ्या सिटीमध्ये तुम्ही वारकरी संप्रदाय देव देश धर्म आपली संस्कृती तुम्ही जोपासत आहात. खरंच हे जोपासण्याचे शिल्पकार कोणी असतील तर हे दोन महात्मे महाराज. जोरदार टाळ्या वाजवा. सर असतील, तसेच आपले भरत अण्णा असतील, तसेच केटी मास्तर बाबा, तसेच गायनाचार्य आपले अजय महाराज वगैरे, वासुदेव महाराज. खरोखर महाराज सकाळी काल परभणीला कार्यक्रम होता, 8 वाजता आळंदीला पोचलो. एक तास झोप काढली. नानांचा फोन आला भरत अण्णांचा आणि महाराज कुठं म्हणतं नाना आनंदित होते, उठा ना निघा ना. आणि नानांचं प्रेम आहे महाराज, असंच प्रेम राहू ही माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला, ज्यांचं साऊंड सिस्टममध्ये आपल्या धुळ्यातच नाही तर अखंड महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे माऊली साऊंड सर्व्हिस, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. कारण काही ठिकाणी साऊंड सिस्टीमवाल्याला आरडू विक्को दे एकले सांग विक्को दे तो दात घासून विक्को घेऊन. महाराज खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम पोच केली. तसेच कॅमेरेमॅन असतील, तुम्ही सगळे या परिवारावर आतोनात प्रेम करणारे सगळे मंडळी असतील, नातेवाईक असतील, पाहुणे गावळे असतील, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले आमचे जनार्दन मामा निकम यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. टाळकरी माळकरी विनेकरी सगळ्यांच्या चरणावर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वरा.